वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. गंगापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांचं वर्चस्व कायम राहिलंय. सभापतीपदी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण यांची, तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे राजेश्वर कल्याण हिवाळे यांची निवड झाली. पंचायत समिती सभागृहात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक निर्वाचन अधिकारी विजय राऊत, उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभापती पदासाठी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण आणि उबाटा गटाचे रावसाहेब मोहन टेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे राजेश्वर कल्याण हिवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र प्रदीप सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने राजेश्वर हिवाळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आलं. यामध्ये कविता चव्हाण यांना 13 मते मिळाली, तर रावसाहेब टेके यांना 5 मते मिळाली. त्यामुळे कविता चव्हाण यांची सभापतीपदी निवड झाल्यानं निर्वाचन अधिकारी विजय राऊत यांनी जाहीर केलं. गंगापूर पंचायत समितीमध्ये एकूण 18 सदस्य असून सध्याची पक्षनिहाय ताकद अशी आहे: भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 3, उबाटा 2 आणि अपक्ष 2. या समीकरणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कविता चव्हाण यांचा विजय निश्चित झाला. या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास भागचौरे, नायब तहसीलदार सागर वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेराव तसेच विस्तार अधिकारी मधुकर चव्हाण, अशोक पाटेकर आणि संजय काळे यांनी सहकार्य केले. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. काय प्रतिक्रिया तुमची वर्णी लागली? आज या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उमेश पाटील बोरणारे सर व गंगापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रशांत बंब साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार संदीप घुमरे साहेब यांनी माझी या ठिकाणी उपसभापतीपदी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या खासदार दोन्ही आमदारांना अभिप्रेत असं काम करण्याचे या ठिकाणी मी प्रयत्न करेन, नाही तर कामच करेन. आज सभापतीपदी निवड झाल्यानंतर पहिलं काम कुठलं प्राधान्यक्रमाने घेणार तुम्ही? आजच निवड झाली, आता कामाची एकदा माहिती घेऊ, आढावा घेऊ, पूर्ण जे काम पेंडिंग असेल ते पूर्ण करण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. 10 वर्ष निवडणुका थांबलेल्या होत्या. या ठिकाणी सभापती उपसभापती कुठलाही राज नव्हतं. आता तुम्ही पाहिल्यानंतर 10 वर्षानंतर या ठिकाणी सभापतीपदी उपसभापतीपदी तुम्ही आहात. नेमकं पाठीमागे असलेले पेंडिंग कामाचा मुद्दा तुम्ही उचलणार का? 100%. पंचायत समिती म्हटल्यानंतर वैयक्तिक लाभाची कामं असतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंचायत समिती, मदत रस्ते असं, पेरे असं, शेतकरी असं, गोटे असं, असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. एकदा माहिती घेऊ का प्रलंबित येते. या ठिकाणी गंगापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी तसेच उपसभापतीपदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. या ठिकाणी सभापतीपदी माझी पत्नी कविता रवींद्र चव्हाण, आपले शिवसेनेचे राजेश हिवाळे यांची उपसभापती या ठिकाणी निवड झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत बंब साहेब तसेच आमदार रमेश बोरणारे सर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही गोरगरिबांची, सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी तत्पर राहू. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष आहे. माझी पत्नी ही सभापती आहे. त्याच्यामुळे सभापतीकडून काम करून घेण्याची, सर्वसामान्यांचे कामं मार्गी लावण्याची जबाबदारी माझी राहील. त्यामुळे असं होऊ शकतं की अधिकारी कर्मचारी थोडंसं टेन्शनमध्ये येतील. जे खरं काम करणारे ते या टेन्शनमध्ये येणार नाही अशी मला अपेक्षा आहे. परंतु हे काम करीत असताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून असं होऊ शकतं की या पंचायत समितीच्या कामकाजामध्ये पतीची ढवळाढवळ होत आहे. परंतु मी आताच तुम्हाला खुलासा करतो की मी सभापतीकडून काम कसं करून घ्यायचं सर्वसामान्यांचं या दृष्टीने काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा बातम्या लावू नका. ही विनंती आहे की पतीची कामकाजामध्ये ढवळाढवळ, या ठिकाणी एक स्त्री आणि म्हणजे पती आणि पत्नी एकमेकाला मदत करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून आपला सर्वांना विनंती की असंच आपण सहकार्य राहू द्या. हे कार्यालय जे आहे पंचायत समिती, हे सर्वसामान्यांना आपलं कार्यालय या ठिकाणी यापुढे वाटणार आहे याची मी शाश्वती देतो. व या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार प्रशांत बंब साहेब व रमेश बोरणारे सर यांना जसं अपेक्षित काम आहे की केंद्र शासन, राज्य शासनाच्या ज्या काही योजना या पंचायत समितीला येतात त्या सर्वसामान्यांपर्यंत 1 रुपया न घेता या पोहोचवण्याची जबाबदारी सभापती आणि उपसभापतींची राहील. आणि सभापती आणि उपसभापतींकडून काम करून घेण्याची जबाबदारी आमच्या सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांची राहील अशी या ठिकाणी आपल्याला
आश्वासन देतो. सर्वप्रथम कोणत्या क्रमांना प्राधान्य राहील तुमचं? सर्वप्रथम या पंचायत समितीमधील भ्रष्टाचार संपवण्याचं या ठिकाणी काम मी सुरू करणार आहे. पंचायत समितीचं कार्यालय पूर्वीपासून प्रचंड बदनाम आहे. सभापती महोदय तसेच उपसभापती यांना विनंती करून यांच्यामार्फत हा भ्रष्टाचार कसा संपल आणि गोरगरिबांना या ठिकाणी 1 रुपया न देता त्यांचं काम कसं मार्गी लागल या ठिकाणी सर्व दोन्ही आमदार महोदय जे प्रशांत बंब व बोरनारे सर यांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही या ठिकाणी सभापती आणि उपसभापतीकडून काम करून घेऊ अशी या ठिकाणी आपणास शाश्वती देतो.